नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे बरं का. तर बघा इकडे ब्लाउजची लंबाई घेते मी ना, म्हणजे त्यांचं खूप उंच आहे आणि बॉडी पण खूप आहे बरं का. त्यांचं एक म्हणजे छाती आहे ना, चेस्ट 52 आलेली 52. तर 52च्या 4 घड्या करायच्या. एक घडी येते त्याची 13. तर बघू शकता इकडे मी लंबाई घेते आता. पहिले तर 17 आहे ना, तर मी 18 लंबाई घेते बरं का. खूपच लांब ब्लाऊज राहतं त्यांचं. बघा इकडे ना 18 घेतलेली आहे लंबाई. आणि शोल्डर आहे ना, आता इथं 6.5 घेते मी. हे बघा 6.5 शोल्डर घेतलं. आणि आता मुंडा आहे ना, हा 7 घेते. मुंडा 7 घेतला. आणि आता एक घडी ना 13 येते बघा. ही 13 इथं घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला इकडे. आणि इकडे ना बॅक पार्टसाठी एकच टिक करायची 1.5 वरती, 1 वरती सॉरी, ते घेतलंय. आणि मागचा गडा आहे ना, तर पाठ आहे मागची 5.5 आहे. मी 5.5 एवढं अंतर घेतलेलं आहे. गोल गडा आहे छान असा. इथं वरून गडा घेते मी, 2.5 घेते गडा. आणि ना खालून डीप पाहिजे त्यांना थोडासा. छान असं इथं थोडा डीप येणार आहे. इथं बघा आता 3 3.5 आलेला आहे, 3.5 आला आहे डीप गडा. आणि बघा मागे टक्स आहे ना, 6.5 इंच अंतरावरती घेतला बरं का मी. लांबीला 4 4.5 घेऊ शकता, तर मी इथं 4.5 घेतलेला आहे. आणि कमरेची फिटिंग आहे ना 12 आली आहे. तर बघू शकता इथं 12 घेतली मी कमरेची फिटिंग. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. बघा तुम्हाला इथपर्यंत पाठीचा भाग आहे हा पूर्ण समजलं असेल तर मला नक्की व्यवस्थित मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा इकडे छान असं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आता जे आहे ना कटोरी, स्लीव, योगपट्टी, ते सर्व मी ना पॅटर्न करून घेतलेलं आहे. कारण कसं या कस्टमरचं डेली मला आहे ना ब्लाऊज स्टिचिंग करायला येतं यांचे. आणि असं नाही की 1-2 आहे, तर माझ्याकडे ना त्यांचे 8-8, 9-9 ब्लाऊज एकाच साथमध्ये येतात बरं का. म्हणून मी ना पॅटर्न करून ठेवलेलं आहे. कारण स्लीव पण आहे ना त्यांना चेंज नाही राहत. स्लीवची लांबी ना एकच, म्हणजे आता ही 8ची स्लीव आहे ना, तर प्रत्येक हेवी ब्लाऊज असो की घरी वापरायचं सिंपल ब्लाऊज असो, ते कंपल्सरी 8चीच स्लीव म्हणजे बाई लांबी घेता बरं का. आणि बघा ही कटोरी आहे, ते सुद्धा ॲडजस्ट करून मी पहिलेच पॅटर्न काढून ठेवलेले. कारण मी बोलले ना तुम्हाला नेहमीचं कस्टमर आहे, तर त्याच्यामुळे. आणि खूप मोठं लागतं ना ब्लाऊज, मग त्याच्यामुळे मला आहे ना डायरेक्ट अस्तरवरती करता नाही येत कटोरी. तर मी फार्मा बनवून ठेवलेली आहे. आणि बघा हे ना इकडे असं व्यवस्थित ठेवून देते. सर्व ॲडजस्ट करून करायचं आहे बरं का आपल्याला. कारण 1.5 मीटर अस्तर लागतं, मी थोडं वाढवूनच घेते. आणि आता बघा पाठीचा भाग झाला, स्लीव झाली, 8ची स्लीव घेतलेली आहे. आणि कटोरीचा पुढचा भाग जॉईन करतो तो झालेला आहे. आणि आता योगपट्टीचं सुद्धा मी पॅटर्न बनवून ठेवलेलं आहे बरं का. फार्मा बनवून ठेवलेला आहे बघू शकता. तर असं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. हे ना 5 घेतलं आहे आणि हे 4 घेतलं आहे. असं छान असं मी पूर्ण कटोरी ब्लाऊज 12ची कटोरी आहे. आता मी इथं 13 घेतलेली बरं का, पण चालतं 1 इंच इकडे तिकडे. तर 12च्या घडीची कटोरी घेतलेली मी. आणि मी ना जसं सुरुवातमध्ये त्यांचं शिवलं होतं ना, तर ही कटोरी त्यांना बरोबर परफेक्ट आली होती. त्यांनी वेअर करून मला ब्लाऊज दाखवलं होतं. त्याच्यामुळे मग मी ना 13ची फक्त घडी घेते इथं आणि कटोरी हीच ठेवते. आता याचं आणि याचं पॅटर्न एकाच साथमध्ये काढलेलं आहे बरं का. आणि याचं आहे ना योगपट्टी आणि स्लीव हे सुद्धा मी त्यांचं माप घेऊन, अंगाचं माप घेऊन पॅटर्न काढून घेतलेलं आहे. तर बघा इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल तर मला नक्की सांगा. आणि बघा आता कट करून घेते. लंबाई खूप लागते बरं का त्यांना, तब्येत पण तेवढीच आहे फुल बॉडी. आणि माप लांबीला पण त्यांना जास्तच पाहिजे राहतं. तर बघा इकडे छान असं पाठीचा भाग काढून घेते मी. गोल गडा आहे, छान असा डीप घेतला आहे थोडासा. आणि बिना दोरीचं ब्लाऊज आहे बरं का. इथं थोडासा चढता घेतला जेणेकरून आहे ना शोल्डर उतरत नाही. आणि इथं आहे ना व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे.
हा बघा पाठीचा भाग पूर्ण रेडी असा मी कटिंग करून दाखवला. आणि आता आहे ना बघा हे जे आहे ना, आता स्लीव कट करून घेते. हे बघा स्लीवसुद्धा 8ची ही स्लीव कट करून घेतली. आणि आता मेन कटोरी आहे ना ते कट करून घेते. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का चॅनलवरती. कटोरी ब्लाऊज, डायरेक्ट कटोरीसुद्धा मी काढून दाखवली बरं का. खूप असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. पण हे कसं मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे ना, याला डायरेक्ट जर कटोरी काढायला गेलं ना तर मला आता पूर्ण 2 मीटर अस्तर लागेल. असंच म्हणजे 1.5 मीटर लागतं बरं का अस्तर. आणि त्याच्यामुळे अस्तर कसं राहतं, ब्लाऊजसाठी जेवढं आपण पाहिजे तेवढंच घेतो. त्याच्यामुळे मी ना फार्मा बनवून घेतलेला आहे याच्यासाठी. आणि या कस्टमर असं आहे ना, मी बोलली ना तुम्हाला, नेहमी ब्लाऊज येतच राहतं त्यांचे स्टिचिंगसाठी. 8-8, 10-10 ब्लाऊज येतात. अजूनसुद्धा हल्ली माझ्याकडे त्यांचे ना 5 ब्लाऊज पडले स्टिचिंग करण्यासाठी. पण त्यांना आहे ना एक अर्जंटमध्ये पाहिजे, काही मंदिरचा भंडारा आहे त्याच्यासाठी. तर मग मला अर्जंटमध्ये शिवायला लावलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यामुळे म्हटलं मग चला आपण एक व्हिडिओ पण करू, जेणेकरून तुमच्याशी सुद्धा मी शेअर करते की हे मोठं ब्लाऊज आपण कशा पद्धतीने कटिंग करू शकतो. आता मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे ना डायरेक्ट अस्तरवरती तर नाही कटिंग करू शकत. पहिले पेपरचा फार्मा, पेपर कटिंग असं वापरू शकतो. आणि मी फाईल राहते ना जुनी, त्याचे फार्मा बनवून घेतलेले. तर बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.